निश्चित आपल्यासोबत माणिकराव कोकाटे यांचे कार्डिओलॉजिस्टचे डॉक्टर विजय सर आहेत. सर, खरं तर 2 दिवसापासूनच माणिकराव कोकाटे हे या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. नेमकं उपचारादरम्यान त्यांच्यासोबत काय काय प्रक्रिया पार पडली आहे, काय नेमकी सविस्तर माहिती? नाही, ते आले त्यावेळी त्यांना चेस्ट पेन होतं, ब्लड प्रेशर जास्त वाढलेलं असतं, ECGमध्ये चेंजेस, त्याच्यासाठी आम्ही इंट्राव्हिनस ट्रीटमेंट दिली, ॲस्पिरिन वगैरे सर्व सुरू केला आणि इन 24 hours हे सेटल डाऊन. मग नेक्स्ट क्वेश्चन इज वाय. एको नॉर्मल होता. मग त्याच्यानंतर आम्ही काल दुपारी संध्याकाळी CT अँजिओ केलं बघायला की काय प्रॉब्लेम आहे काय, आणि CT अँजिओमध्ये कॅल्शियम खूपच जास्त होता. तर इट वॉज रेकमेंडेड की CT अँजिओ इज नॉट आयडियल. सो वी रेकमेंड डू अन अँजिओग्राफी विच वी डिड टुडे. आज 5 वाजता केलं आणि त्याच्यामध्ये 4 ब्लॉकेजेस आहेत. एक 100% आहे, 2 90% आहे, एक 70% आहे. त्याच्यासाठी माझी रेकमेंडेशन आहे की आपण जितक्या लवकर असेल बायपास करून घ्या. नाव ही हॅज टू डिसाईड, हिज फॅमिली हॅज टू डिसाईड काय करायचं आहे, अँड देन विल प्रोसीड अकॉर्डिंगली जे काय करायचं आहे. या संदर्भात तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्यासोबत काय संवाद साधला का? त्यांच्याकडनं काय उत्तर देण्यात आलं आहे या सर्व गोष्टी समजल्यानंतर? त्यांना बायपास नाही पाहिजे, पण जरा टाईम जाऊ द्या, फॅमिली डिस्कस करतील, मग डिसाईड करूया. एन्जिओप्लास्टी आणि बायपास हे दोन्हीच्या तुम्ही त्यांना सुचव दिला आहे, पण या दोघांसाठी ते तयार आहेत का? म्हणजे नाही, समथिंग हॅज टू बी डन, अदरवाईज ही टेक्स अ रिस्क ऑफ डाईंग, सो इट्स नॉट गुड. या दोन्ही गोष्टींसाठी कितीचा म्हणजे काय कालावधी लागू शकतो? एन्जिओप्लास्टिक करण्यासाठी किती दिवस त्यांना या रुग्णालयात राहू शकतो आणि बायपाससाठी असेल तर आम्हाला 2 स्टेजमध्ये करावं लागणार आणि त्याच्यासाठी आठवडा तर लागणारच. बायपास करायचं तर बायपासमध्ये रिकव्हरीचा टाईम लागतो, 3 आठवडे लागतात आरामशीर विदाउट. बट लेट देम डिसाईड फर्स्ट काय करायचं, मग अकॉर्डिंगली आपण प्लॅन करूया काय करायचं. सध्या त्या उपचारा अंतर्गतच आहे डॉक्टरांच्या ट्रीटमेंट, सध्या त्यांच्यावरती उपचार सुरूच आहे म्हणजे? हां, गोळ्या वगैरे सर्व चालू आहेत, इंजेक्शन चालू आहेत. आता नुसतं त्यांना डिसाईड करायचं काय करायचं आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर. तर आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार हा अजूनही या रुग्णालयात सुरू आहे. एन्जिओप्लास्टिक करण्यासाठी खरं तर 2 ते 3 हफ्त्यांचा कालावधी जो आहे तो लागतो आणि त्याच दुसरीकडे जर त्यांचं बायपास करायचं झालं तर यासाठी 3 ते 4 हफ्त्यांचा कालावधी लागू शकतो असं डॉक्टरांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे पुढील 3 ते 4 आठवडे हे या रुग्णालयातच असल्याची माहिती सध्या आपल्या समोर येत आहे. कारण या दोन्ही ज्या ट्रीटमेंट आहे या दोघांपैकी एक ट्रीटमेंट ही त्यांच्यावरती करणं अति आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही. आणि या संदर्भात सुद्धा डॉक्टरांनी जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्यासोबत संदर्भात चर्चा केली आहे, त्यांच्या नातेवाईकांसोबत सुद्धा चर्चा केली आहे आणि कोकाटेंकडनं त्यांना सांगण्यात येत आहे की या सर्व संदर्भात मी जो आहे तो पुढील निर्णय थोडासा विचार करून जो आहे तो हा निर्णय घेईल. आपल्याला एन्जिओप्लास्टिक करायचं आहे की बायपास करायचा या संदर्भातला निर्णय हा माणिकराव कोकाटे घेतील आणि डॉक्टरांना सांगतील आणि पुढील प्रक्रिया जी आहे ते डॉक्टर हे त्यांच्यावरती करेल आणि बायपास सर्जरी किंवा एन्जिओप्लास्टिक ह्या दोघांपैकी एक ट्रीटमेंट जे आहे ते ही माणिकराव कोकाटे यांच्यावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अगदी जय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि तुम्ही थेट डॉक्टरांशीच हा संवाद साधलात यासाठी सुद्धा.